पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडे जोगेश्वरीला नवरात्री निमित्त वेगवेगळ्या रूपाने नटविले जात आहे। हेच भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे। गणेशोत्सवानंतर चाहूल लागते ती नवरात्रीची। आदिशक्तीचा हा नवरात्रींचा जागर सर्वांचेच आकर्षण ठरतो। यंदाही नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे। पुणे शहराची ग्रामदेवता असलेली तांबडी जोगेश्वरी ही पेशवेकालीन आहे। पेशव्यांच्या काळात या देवीचे मंदिर बांधण्यात आले असून इसवी सन 996 पासून या देवीची पूजा केली जात आहे। ही देवी स्वयंभू असून नवरात्रीमध्ये या देवीला विशेष महत्त्व प्राप्त होते। तांबडी जोगेश्वरी येथे यंदाच्या वर्षी 9 दिवस देवीला वेगवेगळ्या रूपाने नटविण्यात आले आहे। नवरात्री निमित्त सुरू असलेले मंत्रपठण, पूजाविधी आणि अगरबत्त्यांच्या फुलांच्या सुगंधी वातावरणात दर्शनासाठी महिला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे। तांबडी जोगेश्वरी येथे नवरात्रीच्या काळात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे। तासनतास रांगेत उभे असलेल्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे। तांबडे जोगेश्वरीच्या नवरात्री महोत्सवानिमित्त अधिक माहिती सांगताना पुजारी माधुरी म्हणाल्या, मी मिसेस माधुरी। आज या जोगेश्वरी मंदिराचं महत्त्व म्हणजे ही पाषाणाची मूर्ती आहे। पेशव्यांच्या काळापासूनची ही मूर्ती आहे आणि पेशवे घराण्याचं हे कुलदैवत मानलं जात होतं। तर पेशव्यांनी हिची स्थापना केली, परंतु पूर्वी म्हणजे ही इसवी सन 993 सालापासूनची ही मूर्ती असल्यामुळे ही स्वयंभू आहे। एका शेतामध्ये ही मिळालेली आहे, त्यामुळे ही स्वयंभू मूर्ती आहे आणि ही 1.25 हात उंच असून ती चतुर्भुज आहे। उजव्या हातात डमरू, डाव्या हातात त्रिशूल आणि खालच्या उजव्या हातात नरमुंड, डाव्या हातात कमंडलू आहे। नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 9 दिवस वेगवेगळी वाहनं रूपं केली जातात देवीची आणि पहिला घटस्थापना होते। सकाळी 6 वाजता घटस्थापना झालेली आहे।